टाटा योद्धा पिकअप मार्फत गावगावांच्या पैलवानांना चांगलं कुस्तीचं मार्गदर्शन मिळावं म्हणून हा पैलवानांचा शोध सुरू आहे। आपल्या इकडे चांगल्या पैलवानांना संधी मिळत नाही आणि म्हणून ते पुढे येत नाहीत, तर त्यांच्यासाठी आम्ही आज या ठिकाणी संधी घेऊन आलो। राणादा बस खाली। काय रे? राणादा तुझा चांगला पैलवान आहे। अरे नाही नको, ते इंटरनॅशनल खेळलो ते बस आहे। ऐका तू भारी पैलवान आहेस ते जाऊ त्यास मी। अरे मला कुणाला काय बी दाखवायचं नाही। तुला माहिती आहे ना माझ्या तर दुसरे काम चालले। नाही अरे लाडू, हे लाडू ऐक, लाडू लाडू। काका तुम्ही खूप मोठा पैलवान आहे ना वा? होय आहे की। किती मोठा? अरे बाबा हे आहेत पैलवान राहुल आवारे, इंटरनॅशनल लेवलचे गाजलेले पैलवान आहेत। कॉमनवेल्थ मध्ये यांनी गोल्ड मेडल आणले। इंटरनॅशनल कुस्तीमध्ये भारतासाठी लय मेडल आणलेत। आणि या पैलवान पूजा दांडा हरियाणा मधल्या पैलवान यांनी देखील कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल आणि युथ ऑलिम्पिक मध्ये सिल्वर मेडल आणले। इंटरनॅशनल लेवलला यांचं बी मोठं नाव आहे। तू कोण? मी बी मोठा पैलवान आहे। बघतोस का रागाना त्यात मारला वाघाना। मग काय खेळतो काय माझ्या बरोबर? मी नाही आमचा राणादा खेळणार तुमच्या बरोबर कुस्ती। तो बी इंटरनॅशनल पैलवान आहे। खेळतो की, बोलव त्यांना। राणादा ये इकडे उचलून घेऊ काय? नमस्कार। नमस्कार। अच्छा तुम्ही का? राणादा मी ओळखतोय की तुम्हाला वज्र केसरी होताना मी पाहिलंय की। काय? होय। कौन है ये है महाराष्ट्र के बहुत बढ़िया पहलवान है, इन्होंने एक खिताब भी जीता है। ओ खेलो, जीतोगे तो टाटा योद्धा पिकअप मिलेगी, बहुत अच्छी गाड़ी है। नाही 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 राणादा तुमच्या संगत नाही खेळणार। राणादा राहुल दादा संगत खेळणार। वो बोल रहा है कि राणादा आपके साथ नहीं खेलेगा, वो मेरे साथ खेलेगा। ठीक है तो राहुल के साथ खेलो। राणादा खेळ की। होय। राणादा कुस्ती खेळणार। तुमच्यासारख्या मोठ्या पैलवाना संगत दोन डाव खेळायला लई मजा येईल। पण हा ते कुस्ती मी शिकायला नाही तर शिकायला खेळ। चालतंय की, खेळूया की। दोन्ही पैलवान एकाच ताकदीचे असल्यामुळे ही कुस्ती कोण कमी कोण जास्त नसल्यामुळे ही कुस्ती बरोबरीची आहे असं आम्ही जाहीर करतो। अरे वा, मस्त खेळताय की तुम्ही। अहो तुम्ही तर लई भारी खेळताय बघा। तुमच्या संगत कुस्ती खेळायला मिळाली यातच आलंय समज।
पण तुम्ही इंटरनॅशनल का ट्राय करत नाही? अहो, नाही अहो मी साधा शेतकरी माणूस आहे, माझ्या आवडीसाठी खेळतोय. ती माझी कुस्ती माझ्या गावातल्या मातीतच बरी. बरोबर आहे तुमचं, मनाला जे वाटतंय ना तेच करायला हवं. राहुल, क्योंकि कुश्ती टाई हुई है तो राणा जी हारे नहीं है, इसका मतलब हमें हमारा पहलवान मिल गया. लेकिन राणा बोल रहा है कि मैं किसी कंपटीशन में पार्टिसिपेट नहीं करूंगा, अपने गांव में ही खेलूंगा. अपने गांव, उसको अपने गांव की मिट्टी ही प्यारी है. ये बोलकर तो राणा जी ने हमारा दिल जीत लिया है, लेकिन क्योंकि आपकी कुश्ती टाई हुई है तो राणा जी के लिए हमारे पास एक गिफ्ट है. गिफ्ट काय देणार आहे? गदा? चल दाखवतो. राणा, हे तुझं गिफ्ट, टाटा योद्धा पिकअप. राणाला छान आहे गाडी. होय. नाही काय नाही, तू शेतकरी आहेस ना, शेतीमाल नेण्यासाठी आणण्यासाठी एक नंबर गाडी. पॉवरफुल आणि मेंटेनन्स एकदम कमी, कमाई जादा आणि खर्च कमी. टाटाचा विश्वासू ब्रँड, 3 वर्षाची वॉरंटी. बाकी पिकअप पेक्षा एकदम वेगळी आणि उपयोगी. जास्तीत जास्त लोड घ्यायची कॅपॅसिटी ह्या पिकअप मध्ये. होय. टाटा योद्धा पिकअप एक नंबर आहे, यात काही वादच नाही. पावरफुल इंजन, स्ट्रॉन्ग बॉडी, पर लीटर 14 का माइलेज. खेती और किसी भी बिजनेस के लिए नंबर 1 चॉइस है ये. बरोबर आहे. आज की घड़ी में टाटा योद्धा पिकअप पावरफुल, मजबूत और सुरक्षित पिकअप है, जो कम मेंटेनेंस में ज्यादा काम करती है. म्हणजे खर्च कमी आणि कमाई ज्यादा म्हणायचं. आणि वरनं टाटाचा विश्वास समजा आहे. पण हे गिफ्ट मला घेता येणार नाही. इतनी अच्छी गाड़ी को क्यों ना कह रहे हो? अहो नाही, ते टाटा योद्धा पिकअप घेणारच आहे मी. पण आता हे गिफ्ट एखाद्या गरजू शेतकऱ्याला द्या, म्हणजे त्या शेतकऱ्याचा खर्च कमी आणि कमाई जादा होईल. त्यातनं त्याला त्याचं घर नीट चालवता येईल, पोराबाळांचं शिक्षण नीट करता येईल, त्याचं आयुष्य सुधारेल जरा. ते टाटा योद्धा पिकअप म्हणजे कमाईचं हमखास साधन. वा, मस्त. राणा, तू जेवढी कुस्ती चांगली खेळतो तेवढे सुंदर तुझे विचार आहेत. होय, ते आमच्या अंजलीबाई. अंजलीबाई नमस्ते. राणाला मला फोटो काढायचा. होय, एक फोटो घेऊया काय? हो. दादा, ते फोटो काढता काय जरा? इथे बघ. थँक्यू. बरं, चला येऊ काय? हो. राणा, भावा भेटून लय भारी वाटलं. मला बी. बरं येऊ? हो. चल, धन्यवाद. चल लाडू. टाटा काय? आता सर आतून. या, हे रजिस्टर मध्ये लिहून काढा. नमस्कार, मी फोन केला होता. और अंजली गायकवाड, रणविजय गायकवाड. हा हा, बसा ना. हो. लाडू. नमस्कार सर. नमस्कार. आम्ही दौलतवाडीवरून आलो. हा, बोला, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? आमच्या गावात 90% माणसं शेती करतात. समजा शेतीवरच चालतंय बघ. आणि आजकाल मालाला भाव नाही, जमिनीत कसंच उरला नाही, कीड आळ्या पण पडतात सारख्या. यावर काहीतरी उपाय पाहिजे. हा फक्त तुमचा प्रॉब्लेम नाही, सगळीकडे हेच सुरू आहे. आपण जास्तीत जास्त पीक घेण्याच्या नादात वेगवेगळ्या घातक फवारण्या करतो आणि मग जमिनीचा कस जातो. नाही साहेब, आम्ही जास्तीत जास्त सेंद्रिय शेती करण्यासाठी झटतोय. हो, काही वेळा शेतमालाला भावही येत नाही, त्यामुळे खूप मोठं नुकसान होतं. आपल्याकडे पिकांचे ताळमेळ नाही. कांद्याला भाव आला की सगळे शेतकरी कांदे लावत सुटतात. त्यानं काय होतं की बाजारात मागणीपेक्षा जास्त पुरवठा होतो आणि भाव घसरतो. हा, मग काय करायचं? काय नाही, ताळमेळ राखून शेती करायची.
मी कलेक्टिव्ह फार्मिंग बद्दल वाचलं होतं. चालेल, हा उपाय पण चांगला आहे. हा, सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पीक घेतलं तर उत्तमच आहे. खर्च कमी येईल. सगळ्यांनी योग्य नियोजन केलं तर पीक कोणतं घ्यायचं हे ठरवता येईल. फक्त त्यासाठी तुमची आणि तुमच्या गावातल्या शेतकऱ्यांची तयारी हवी. बाकी मदत आणि मार्गदर्शन करायला आम्ही आहोतच. चालेल. गावातल्या लोकांना आम्ही हे सगळं सांगतो. एकदा कधी तयार झाले ना की मग पुढचं सगळं मार्गदर्शन तुम्ही करा. त्याची काहीच काळजी करू नका. ते तर आमचं कामच आहे. तुम्ही फक्त शेतकऱ्यांना तयार करा. हो, चालतंय, आम्ही कळवतो तुम्हाला. साहेब येऊ काय? या, नमस्कार. लाडू सोड. ते सॉरी, इट्स ओके. येतो. उगं मस्ती करत असते. चल. हो, मी काय म्हणतो, तुम्ही समजायचं नीट समजून सांगा. नाही नको. अहो तुमचं सगळे ऐकतात, तुम्ही सांगा. अहो नाही, ते काय आहे, तुम्ही माझ्यापेक्षा चांगलं समजून सांगताय ना. मी काय करतो, समजायचं गोळा करतो, तुम्ही नीट समजून सांगा. नको, मी गोळा करते, तुम्ही समजावून सांगा. हेच म्हणतोय मी गोळा करतो, तुम्ही समजावून सांगा. अहो मी तेच म्हणते, मी सगळ्यांना गोळा करते, तुम्ही समजावून अहो सांगा. काय, समजे माझे मित्र आहेत ना. थांबा थांबा, तुमची भांडणं झाली असेल तर चला आपण रंकावर जाऊया. बरं ठीक आहे. अहो याला रंकाळ्याला घेऊन जाऊया आणि मग तसंच गावात मिटिंगला जाऊया. चालतंय, पण मी समजायचं गोळा करणार आणि तुम्ही ते समजावून सांगा. अहो, नाही, ठीक झालं, नाही, ठीक झालं. अहो. चल चल चल. काय हो, सगळं वाटोळ झाले माझ्या आयुष्यात. हे? बायकासनी जरा सूट दिली की नाही लगेच उधळत्या चौकूर. अण्णा, हो अण्णा, बघतायच ना मग काय चाललंय ते. समधी वाट लागल्या माझी. एक माणूस माझ्या कामाला येणं झालाय. कोण? पप्प्यादा, हो पप्प्यादा. खाला सांग, काय मिळणार नाही चहा बी. अहो काय चहा प्यायचं वय राहिले का आता? मग काय पितोस आता? हा? काहीच मिळणार नाही प्यायला. तुम्ही उग कालपासून खार खाऊन आहेसा आमच्यावर. खार नाही, कार. खायला कार आणि भुईला भार नुसता. कशाला असतं ते सांग. अहो ते इलेक्शनचं काम. पेट्रोल, डिझेल, रॉकेल कशाला बी पैसे मिळणार नाहीत आता. पप्प्यादा, पैसे सोडून तुम्हाला दुसरं काही दिसत नाही काय? हं. आणि आम्ही हे पैशासाठी करत नाही हो. आम्हाला पंचायतीचं मेंबर व्हायचं आहे म्हणून करतोय. होय, मेंबर व्हायचं आहे ना. व मग काम करा. नुसतं बोलून येणार आहे का आपलं पॅनेल? तेच सांगायला आलोय. त्या राणा त्यांना अख्खं गाव गोळा करायला सांगितले मीटिंगला. आणि गावातला एकूण एक शेतकरी जमा होणार आहे म्हणे पारावर. अख्खं गाव? होय. म्हणजे ह्यो प्रचार असणार. काय माहित. गाडीनं जोरात कामाला लावलेली दिसती किराणाला. होय. माहिती करून घ्यायला पाहिजे बंड्या. जशी ही अंजली तशी ही नंदिता गायकवाड बी आपली विरोधक आहे. सरपंचकीच्या वाटतला मोठा काटा ही अंजली आणि बारका काटा नंदिता. तायडे. हॅलो. नमस्कार भावी सरपंच बाई. काय जोरात तयारी चालू वाटतं. कसली तयारी? अख्खा गाव गोळा केलाय आणि कसली तयारी. आज काय जोरदार भाषण हाणायचा विचार दिसतोय. कसलं भाषण? इलेक्शनच की, आणि कसलं? ते आम्ही माप द्यायचं म्हणतोय र. पण गावातली अडाणी माणसं जमतील तर खरं ना. होय, मग ते राणानं अख्खा गाव गोळा केला म्हण पारावर. आणि समजा गावातले शेतकरी बी जमणार आहेत म्हण. काय माहित नाही आम्हासनी. काय माहित नाही? मग जरा बातमी काढून सांग की आम्हासनी. अगं प्रचार तुझ्या विरोधात असेल तर आम्ही हाणून पाडू की. ठीक आहे ठीक आहे. विचारतो काय ते आणि कळवतो. हा हा, कळव कळव. हे बघ, एक एक दिवस महत्वाचा आहे. 10 दिवसावर इलेक्शन आलंय. सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत मला. असल्या फुटकळ गोष्टींकडे आम्ही ध्यान देतच नाही र. आम्हाला जे दावायचंय की नाही ते डायरेक्ट इलेक्शनला जाऊ आम्ही. त्यात काय वादच नाही ग. इलेक्शन खिशात आहे तुझ्या. तू काय काळजी करू नकोस. आम्ही कशाला काळजी करू. गरजच नाही. हा,
अगं तूच होणार आहे सरपंच. आणि माननीय परेश पाटील असताना तुला घाबरायची अजिबात गरज नाही. नाही 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 नाही, उत्तमराव जाधवांची लेक आहे आम्ही. राजकारण नसा नसात भिनलंय आमच्या. आम्ही कशाला घाबरू? गरजच नाही. विषय तुझा हार्डच आहे ग. बरं ते जरा विचारून कळवतेस ना मला. हा. हा. बंड्या हा तुला सांगतो, या रानापेक्षा अडाणी कोण असेल की नाही तरी आमची तायडी. अरे केवढा ते ओव्हर कॉन्फिडन्स. पण काय काळजी करायची गरज नाही. एकदा का तुमची सुरेखाताई सरपंच झाली, हिचा ओव्हर कॉन्फिडन्स कसा आपटतोय ती बघ. काय बरोबर की नाही? नाही ते स्वप्न रंगवायचं सोडा, हा. ते मीटिंगचं पहिला बघा. होय रे, हे रानात सगळे शेतकरी कशासाठी जमा करायला की नाही हे पहिला कळलं पाहिजे. हा वहिनी. आम्हाच ते असं समजलंय की तुम्ही गावातल्या माणसांना एकत्र बोलवलंय आज म्हणून. हा वहिनी, त्या अंजलीबाईं संगत मीटिंग आहे समद्यांची. म्हणजे आता तुम्ही त्यांचा प्रचार करायलाय भाई? नाही नाही नाही, प्रचाराची मीटिंग नाही. अहो मग कसली मीटिंग राणा भाऊजी? अहो इलेक्शनच्या टायमाला कसली बी मीटिंग ठेवा, प्रचारच असतोय त्यो. नाही वहिनी, तसं काय नाही. मग कसं आहे राणा भाऊजी? अहो मीटिंग ठेवायची तर आमची ठेवायची की नाही? जाऊबाईंची कशाला ठेवली बरं? तुम्ही विरोधी पार्टीला पाठिंबा द्यायला बरं का राणा भाऊजी. अहो नाही वहिनी. बरं मी आल्यावर समजा सांगतो तुम्हाला. काही सांगू नका आमासनी. आता याचा राजकीय फायदा विरोधी पार्टीला होणार आहे एवढंच खरं. तुम्ही पण आमच्या विरोधात चाललाय बघा राणा भाऊजी. तुम्ही आमासने दिलेला शब्द पाळणार हायसा का नाही तेवढं सांगा आता. वहिनी मी तुम्हाला आल्यावर सांगतो समजा. आता ठेवतो फोन. हा. अहो काही सांगू नका. हॅलो, आमचा फोन ठेवला या ठोकळ्यानं. नाही, मास्तरीन नक्की काय करायला ते बघितलंच पाहिजे. आम्ही शेती विभागातल्या तज्ञांना भेटून आलो. इतर गावातही आपल्यासारखीच परिस्थिती. होय, महाराष्ट्रातल्या नाही भारतातल्या शेतकऱ्याची हेच कंडिशन आहे. पण यावर उपाय काय? आम्ही तज्ञांची चर्चा केली आणि मी इंटरनेटवरनं काही माहिती गोळा केली. त्यावरून कलेक्टिव्ह फार्मिंग हाच एक उपाय आहे. म्हणजे सगळ्यांनी एकत्र मिळून शेती करायची. अहो वहिनी, प्रत्येकाची रानं वेगवेगळे आहेत, मग एकत्र शेती कशी करायची? म्हणजे कुणाचं 1 एकर, कुणाची 2 एकर, 4 एकर, 10 एकर अशा सगळ्या लोकांनी एकत्र यायचं आणि एकत्र मिळून शेती करायची. येणारं उत्पन्न त्या प्रमाणात वाटून घ्यायचं. आपण एकत्र शेती केली ना तर मशागत, पेरणी, पिकांची देखभाल, कापणी यावरचा खर्च कमी होईल. नाही म्हणजे सगळ्यांनी एकच पीक घ्यायचं का? नाही, म्हणजे घेऊ पण शकतो, पण जे आधी अर्ध्या किंवा 1 एकर मध्ये व्हायचं ना तसं होणार नाही. 4-5 शेतकऱ्यांचा मिळून एक गट तयार करायचा. त्यांनी सारखंच पीक लावायचं, सारखीच मेहनत घ्यायची आणि खर्चही सारखाच करायचा. म्हणजे समजा एखादा आहेत गब्बू शेतकरी असेल आणि त्यानं मेहनतच केली नाही, तर बाकीच्या शेतकऱ्याने केलेल्या मेहनतीचं फळ तो आहेत गब्बू शेतकरी घेणारच. मला तर काही हे गणित पटलं नाही बाबा. म्हणजे तुम्हाला नाही पटतंय का? अजिबात नाही. आता या ताण्याची शेती माझ्याकडेच आहे. शेतीत त्याला काम करताना कधी बघितलं नाही. बघल तेव्हा कॉलर ताट करून फिरतो या. आता ह्याच्यावर शेती करायची म्हणजे कल्याणच की. हा तेच म्हणतोय मी. नाही, असं एखाद वेळेला होऊ शकतं, पण जर का आपण एकत्र येऊन शेती केली तर फायदाही आपलाच आहे. बाजारात कुठल्या पिकाला जास्तीत जास्त मागणी आहे, कुठल्या पिकाला जास्तीत जास्त भाव आहे आणि त्याचं उत्पन्न आपण जास्तीत जास्त कसं घ्यायचं यावर आपण सगळ्यांनी मिळून चर्चा करायची.
अगं पण सगळे शेतकरी जमणार कशी? तेच तर आपण करायचं. आपण सगळ्यांना एकत्र आणायचं. नाही समजा या आमच्या ताण्याला वेगळंच मळ्यात पीक घेऊ वाटलं तर? आपण असं एकट्या दुकट्यासाठी अख्खा निर्णय नाही बदलू शकत. पण या सगळ्याचं नेतृत्व कोण करणार? म्हणजे पुढारी कोण याचा?